सुखो बुद्धानुपादो सुखासद्धम्म देशना सुखा संगसामगे समगानं तपो सुखो. सुखद आहे बुद्धाचा जन्म होणे, सुखद आहे सद्धम्म श्रवण करणे, सुखद आहे संघामध्ये समूह तपस्या करणे. देवतांचे आणि मानवजातीचे शास्ता गुरु विश्ववंदनीय तथागत सम्यकसमुद्ध यांना सुद्धा त्रिवार वंदन. त्यांच्या अनुपम सद्धम्माला सुद्धा त्रिवार वंदन. त्यांच्या आर्य अठ्ठपुरुष पुग्गला स्थापन केलेल्या पवित्र भिक्खू संघाला त्रिवार वंदन. बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण धम्मकार्यामध्ये जीवन समर्पित, तसेच संपूर्ण या भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील बौद्ध उपासक बौद्ध उपासिकांनो सर्वांना आजचा हा जो उपदेश आहे हा उपदेश विशेष आहे. म्हणजेच उपोषण दिवसाचं महत्त्व. भगवान बुद्धांच्या काळामध्ये उपोषणाचं महत्त्व भगवंतांनी मिगार माता विशाखा यांना कशा प्रकारे सांगितलेलं आहे ते आपण सर्वांनी ऐकून समजून घ्यावं आणि त्याचं पालनसुद्धा करावं. कारण बऱ्याच जणांना अष्टशील उपोषणाचं महत्त्व माहीत नाही आणि म्हणूनच ते माहीत करून देण्यासाठीच आज हे तुम्हाला उपोषणाचं महत्त्व सांगत आहो. सर्वांनी मनापासून श्रद्धेनं ऐकावे आणि चांगल्या प्रकारे त्याचं पालन करावे. उपोषण सूत्र आहे. असे मी ऐकले आहे की एके समयी भगवान बुद्ध श्रावस्तीतील मिगार मातेच्या पूर्वाराम विहारात राहत होते. त्या समयी मिगार माता विशाखा उपोषणाच्या दिवशी जेथे भगवान होते तेथे गेली. जाऊन भगवंतांना अभिवादन करून एका बाजूला बसली. एका बाजूला बसलेल्या मिगार माता विशाखेला भगवंतांनी असे म्हटले, विशाखा, आज तू दिवस उगवतास कशी आलीस? म्हणते, आज मी उपवास धरले आहे, अशी विशाखा भगवंताला म्हणाली. भगवान म्हणाले की विशाखे, उपवास तर 3 प्रकारचे असते. कोणते 3 प्रकारचे? प्रथम आहे गोपाल उपवास, दुसरा आहे निग्रंथ उपवास आणि तिसरा आहे आर्य उपवास. अशा 3 प्रकारचे उपवास सांगितले भगवंतांनी. तर विशाखे, गोपाल उपवास कशा प्रकारचे असते? विशाखे, ज्याप्रमाणे कोणी गुराखी संध्याकाळी मालकांना गायी परत करताना असा विचार करतो की आज या गायींनी अमुक अमुक ठिकाणी चारा खाल्ला, आज या गायींनी अमुक अमुक ठिकाणी पाणी प्याले, उद्या या गायी अमुक अमुक ठिकाणी चरतील, तसेच अमुक अमुक ठिकाणी पाणी पितील. या प्रकारे विशाखे कोणी उपवास धरणारा असा विचार करतो की आज मी हे अन्न खाल्ले, तसेच असे भोजन केले, उद्या मी हे अन्न खाईन, तसेच असे भोजन करीन. तो त्या लोभयुक्त चित्ताने दिवस घालवीत असतो. विशाखा या प्रकारे गोपाल उपवासात असते. विशाखा या प्रकारच्या गोपाल उपवासाचे कोणतेही महान फळ नसते, कोणताही महान लाभ नसतो, कोणतेही महान तेज नसते आणि ना दूरवर व्याप्त होणारे असते. विशाखा निग्रंथ उपवास कशा प्रकारचे असते? हे विशाखा, निग्रंथ नावाचा श्रमणांचा एक प्रकार आहे. ते आपल्या मताच्या अनुयायांना या प्रकारचे उपवास धरायला सांगतात की हे पुरुष, तू येथे आहेस, पूर्व दिशेला 100 योजनापेक्षाही जास्त जागेत जितके प्राणी आहेत त्यांना तू दंडमुक्त कर. पश्चिम दिशेला 100 योजनापेक्षाही जास्त जागेत जितके प्राणी आहेत त्यांना तू दंडमुक्त कर. उत्तर दिशेला 100 योजनापेक्षाही जास्त जागेत जितके प्राणी आहेत त्यांना तू दंडमुक्त कर. दक्षिण दिशेला 100 योजनापेक्षाही जास्त जागेत जितके प्राणी आहेत त्यांना तू दंडमुक्त कर. या प्रकारे काही प्राण्यांच्या विषयी दया व्यक्त करतात, काहींच्या विषयी मात्र दया व्यक्त करत नाहीत. ते उपवासाच्या दिवशी श्रावकांना या प्रकारचे
व्रत घ्यायला सांगतात. हे पुरुष, तू ये, सर्व वस्त्रांचा त्याग करून या प्रकारचे व्रत स्वीकार. मी कुठे कोणाचा काही नाही आणि माझे कुठे काही नाही, परंतु त्याचे मातापिता मात्र जाणतात की हा माझा पुत्र आहे आणि पुत्रसुद्धा जाणत असतो की हे माझे मातापिता आहेत. त्यांचे पुत्र आणि पत्नीसुद्धा जाणत असतात की हे आपले पिता आणि पती आहेत आणि तोसुद्धा जाणत असतो की हे माझे पुत्र आहेत, पत्नी आहे. त्याचे दास, नौकर, चाकरसुद्धा जाणतात की हा आपला मालक आहे आणि तोसुद्धा जाणत असतो की हे माझे दास, नौकर, चाकर आहेत. ज्या समयी सत्य उपदेश द्यायचा असतो त्या समयी ते खोटा उपदेश देत असतात. म्हणून मी म्हणतो की या प्रकारे ते असत्य बोलणारे आहेत. ती रात्र गेल्यानंतर ते त्या टाकलेल्या वस्तूंना कोणी दिल्याशिवाय उपयोगात आणतात. या प्रकारे ते चोरी करणारे आहेत. या प्रकारे हे विशाखे हे निग्रंथ उपसद असते. विशाखे या प्रकारच्या उपसदाचे कोणतेही महान फळ नसते, कोणताही महान लाभ नसतो, कोणतेही महान तेज नसते आणि ना दूरवर व्याप्त होणारे असते. हे विशाखा, आर्य उपवसद कशा प्रकारचे असते? विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. विशाखे मलिन चित्ताला कोणत्या प्रकारे निर्मळ केले जात असते? विशाखे आर्य श्रावक तथागतांचे अनुस्मरण करीत असतो की ते भगवान अनंत आहेत, सम्यक समुद्ध आहेत, विद्या व आचरणाने युक्त आहेत, सुगती प्राप्त आहेत, लोकांतरांचे जाणकार आहेत, पुरुषांचे दमन करणारे सर्वश्रेष्ठ सारथी आहेत, देव आणि मनुष्याचे शास्ता आहेत, बुद्ध भगवान आहेत. या प्रकारे तथागतांचे अनुस्मरण करणाऱ्यांचे चित्त प्रसन्न होत असते, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. जसे विशाखे मलिन डोके उपायाने स्वच्छ केले जाते. विशाखे मलिन डोके उपायाने कसे स्वच्छ केले जाते? लेप लावून, एक प्रकारचे माती लावून, पाण्याने आंघोळ करून, तसेच मनुष्याने स्वतः प्रयत्न करून, अशा प्रकारे विशाखे मलिन डोके उपायाने स्वच्छ केले जाते. तसे विशाखेने निर्मळ केले जात असते. विशाखा मलिन चित्ताला कोणत्या प्रकारे निर्मळ केले जात असते? विशाखा आर्य श्रावक तथागतांचे अनुस्मरण करीत असतो की ते भगवान अनंत आहेत, सम्यक समुद्ध आहेत, विद्या व आचरणाने युक्त आहेत, सुगती प्राप्त आहेत, लोकांतरांचे जाणकार आहेत, पुरुषांचे दमन करणारे सर्वश्रेष्ठ सारथी आहेत, देव आणि मनुष्याचे शास्ता गुरु आहेत, बुद्ध भगवान आहेत. या प्रकारे तथागतांचे अनुस्मरण करणाऱ्यांचे चित्त प्रसन्न होत असते, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. विशाखा याला म्हणतात की आर्य श्रावक ब्रह्म श्रेष्ठ उपसद धारण करतो. तो ब्रह्मासोबत राहतो, ब्रह्माविषयी विचार करून त्याचे चित्त प्रसन्न होत असते, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. या प्रकारे विशाखे मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. ते कसे? तर विशाखा मलिन चित्ताला कोणत्या प्रकारे निर्मळ केले जात असते? तर विशाखा आर्य श्रावक धम्माचे अनुस्मरण करीत असतो की हा धम्म भगवंतांकडून चांगल्या प्रकारे सांगितलेला आहे, संतुष्टिक आहे, सम्यक दृष्टी देणारा आहे, तात्काळ फळ देणारा आहे, या आणि पहा असे म्हणण्या योग्य आहे. हा धम्म निर्वाणापर्यंत घेऊन जाणारा आहे. तसेच प्रत्येक सुज्ञ मनुष्य या धम्माचा अनुभव घेऊ शकतो. या प्रकारे धम्माचे अनुस्मरण करणाऱ्यांचे चित्त प्रसन्न होत असते, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. जसे विशाखे मलिन शरीर उपायाने स्वच्छ केले जाते. विशाखा मलिन शरीर उपायाने कसे स्वच्छ केले जाते? शंखाने, चूर्णाने, पाण्याने
तसेच मनुष्याच्या प्रयत्नाने. अशा प्रकारे विशाखा मलिन शरीर उपायाने स्वच्छ केले जात असते. तसे विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. विशाखा मलिन चित्ताला कोणत्या प्रकारे निर्मळ केले जात असते? विशाखा आर्य श्रावक धम्माचे अनुस्मरण करत असतो की हा धम्म भगवंतांकडून चांगल्या प्रकारे सांगितला आहे, संतुष्टिक आहे, सम्यक दृष्टी देणारा आहे, तात्काळ फळ देणारा आहे या आणि पहा असे म्हणण्यायोग्य आहे. हा धम्म निर्वाणापर्यंत घेऊन जाणारा आहे. तसेच प्रत्येक सुज्ञ मनुष्य या धम्माचा अनुभव घेऊ शकतो. या प्रकारे धम्माचे अनुस्मरण करणाऱ्यांचे चित्त प्रसन्न होत असते, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. विशाखा याला म्हणतात की आर्य श्रावक धम्म उपवास धारण करतो. तो धम्मासोबत राहतो. धम्माविषयी विचार करून त्याचे चित्त प्रसन्न होत असते, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. या प्रकारे विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. ते कसे? तर विशाखा मलिन चित्ताला, दूषित चित्ताला कोणत्या प्रकारे निर्मळ केले जात असते? तर विशाखा आर्य श्रावक संघाचे अनुस्मरण करत असतो की भगवंताचा श्रावक संघ, भिक्खू संघ चांगल्या मार्गावर आरूढ आहे, चालणार आहे, योग्य मार्गावर चालणार आहे, न्याय मार्गावर चालणार आहे, तसेच समुचित मार्गावर चालणार आहे, जो की हा 4 युगल म्हणजेच सुरतापन्न, सुरतागामी, अनागामी, अरहंत आणि अट्टपुरुष पुगला म्हणजेच सुरतापन्न फलप्राप्त, सुरतागामी फलप्राप्त, अनागामी फलप्राप्त आणि अरहंत फलप्राप्त म्हणून अट्टपुरुष पुगलांनी युक्त आहे. हाच भगवंताचा श्रावक संघ आहे. तो आवाहन करण्यायोग्य आहे, पावना बनवण्यायोग्य असतो, दान देण्यायोग्य आणि हात जोडून त्रिवार वंदन करण्यायोग्य आहे. तसेच लोकांच्यासाठी सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र आहे. तशा प्रकारे भगवंताचा भिक्खू संघ पूजनीय आहे, शांत इंद्रिय आहे, चित्त प्रसन्न करण्यास योग्य आहे, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. जसे विशाखा मलिन आरसा उपायाने स्वच्छ केला जातो. विशाखा मलिन आरसा कोणत्या उपायाने स्वच्छ केला जातो? तेलाने, राखेने, केसांच्या गुच्छाने आणि मनुष्याच्या प्रयत्नाने. विशाखे जसे मलिन आरसा उपायाने स्वच्छ होत असतो तसेच विशाखा मलिन चित्त उपायाने निर्मळ होत असते. तसेच विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. विशाखा मलिन चित्ताला कोणत्या प्रकारे निर्मळ केले जाते? ते विशाखा आर्य श्रावक आपल्या शिलांचे स्मरण करत असतो की अखंडित, छिद्ररहित, कलंकरहित, पवित्र, शुद्ध, विज्ञ पुरुषांद्वारे प्रशंसित, अकलंकित तसेच समाधीकडे घेऊन जाणारे आहे. या प्रकारे शिलाचे अनुस्मरण करणाऱ्यांचे चित्त प्रसन्न होत असते, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. या प्रकारे विशाखे मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ कसे केले जात असते? ते विशाखा मलिन चित्ताला कोणत्या प्रकारे निर्मळ केले जात असते? ते येथे विशाखा आर्य श्रावक देवतांचे स्मरण करीत असतो की चातुर्माराजिक देवता आहेत, तावती देवता आहेत, यामा देवता आहेत, तुषित देवता आहेत, निमारती देवता आहेत, परिनिर्मित वसवती देवता आहेत, ब्रह्मकायिक देवता आहेत आणि यांच्या पुढेही देवता आहेत. ज्या प्रकारच्या श्रद्धेने युक्त त्या देवता या लोकातून मेल्यानंतर तेथे उत्पन्न झाल्या. माझ्यात सुद्धा त्या प्रकारची श्रद्धा आहे. ज्या प्रकारच्या शिलाने युक्त त्या देवता या लोकातून मेल्यानंतर तेथे उत्पन्न झाल्या. माझ्यात सुद्धा त्याच प्रकारचे शील आहे. ज्या प्रकारच्या श्रुतज्ञानाने युक्त त्या देवता या लोकातून मरून तेथे उत्पन्न झाल्या. माझ्यातही त्याच प्रकारचे
श्रुतज्ञान आहे. ज्या प्रकारच्या त्यागाने युक्त त्या देवता लोकांमधून मरून तेथे उत्पन्न झाल्या, त्याच प्रकारचा त्याग माझ्यातही आहे. ज्या प्रकारच्या प्रज्ञेने युक्त त्या देवता या लोकातून मेल्यानंतर तेथे उत्पन्न झाल्या, माझ्यात सुद्धा त्याच प्रकारची प्रज्ञा आहे. या प्रकारे आपली आणि त्या देवलोकांची श्रद्धा, शील, श्रुत, त्याग तसेच प्रज्ञेचे स्मरण करणाऱ्यांचे चित्त प्रसन्न होत असते, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. जसे विशाखा मलिन सोने उपायाने स्वच्छ केले जात असते. विशाखा मलिन सोने कोणत्या उपायाने स्वच्छ केले जात असते? भट्टी, गेरू असल्याने, म्हणजे एक प्रकारची तांबडी माती असल्याने, भाता असल्याने, चिमटे, सांडशी असल्याने, तसेच त्यासाठी मनुष्याचा प्रयत्न असल्याने विशाखा या प्रकारे मलिन सोने निर्मळ होत असते. तसेच विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. विशाखा मलिन चित्ताला कोणत्या प्रकारे निर्मळ केले जात असते? येथे विशाखा आर्य श्रावक देवतांचे स्मरण करत असतो की चातुर्मासिक देवता आहेत, तावती देवता आहेत, यामा देवता आहेत, तुषित देवता आहेत, निमारती देवता आहेत, परिनिर्मित वशवती देवता आहेत, ब्रह्मकायिक देवता आहेत आणि यांच्या पुढेही देवता आहेत. ज्या प्रकारच्या श्रद्धेने युक्त त्या देवता या लोकातून मेल्यानंतर तेथे उत्पन्न झाल्या, माझ्यातसुद्धा त्या प्रकारची श्रद्धा आहे. ज्या प्रकारच्या शिलाने युक्त त्या देवता या लोकातून मेल्यानंतर तेथे उत्पन्न झाल्या, माझ्यातसुद्धा त्याच प्रकारचे शील आहे. ज्या प्रकारच्या श्रुत ज्ञानाने युक्त त्या देवता या लोकातून मरून तेथे उत्पन्न झाल्या, माझ्यातही त्याच प्रकारचे श्रुत ज्ञान आहे. ज्या प्रकारच्या त्यागाने युक्त त्या देवता या लोकातून मरून तेथे उत्पन्न झाल्या, त्याच प्रकारचा त्याग माझ्यातही आहे. ज्या प्रकारच्या प्रज्ञेने युक्त त्या देवता या लोकातून मेल्यानंतर तेथे उत्पन्न झाल्या, माझ्यातसुद्धा त्याच प्रकारची प्रज्ञा आहे. या प्रकारे आपली आणि त्या देवलोकांची श्रद्धा, शील, श्रुत, त्याग तसेच प्रज्ञेचे अनुस्मरण करणाऱ्यांचे चित्त प्रसन्न होत असते, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. या प्रकारे विशाखे मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. विशाखा तो आर्य श्रावक हा विचार करत असतो, अनंत जीवनभर प्राणी हत्येचा त्याग करून, प्राणी हिंसेपासून दूर राहून, दंडत्यागी, शस्त्रत्यागी, पापभीरू, दयावान, सर्व प्राणीमात्रांचे हित आणि त्यांच्यावर अनुकंपा करीत विहार करत असतात. मी सुद्धा आजची रात्र आणि हा दिवस प्राणी हिंसा सोडून, प्राणी हिंसेपासून दूर राहून, दंडत्यागी, शस्त्रत्यागी, पापभीरू, दयावान, सर्व प्राणीमात्रांचे हित आणि त्यांच्यावर अनुकंपा करीत विहार करीन. या बाबतीतसुद्धा मी अरहंतांचे अनुकरण करणारा होईल, तसेच माझे उपसत पूर्ण होईल. अरहंत जीवनभर चोरी करणे सोडून, चोरी करण्यापासून दूर राहून, केवळ दिलेलेच घेणारे, दिलेल्याचीच आकांक्षा करणारे, चोरी न करता पवित्र जीवन व्यतीत करत असतात. मी सुद्धा आजची रात्र आणि हा दिवस चोरी करणे सोडून, चोरी करण्यापासून दूर राहून, केवळ दिलेलेच घेणारा, दिलेल्याचीच आकांक्षा करणारा, चोरी न करणारा पवित्र जीवन व्यतीत करीन. या बाबतीतसुद्धा मी अरहंतांचे अनुकरण करणारा होईल, तसेच माझे उपसत पूर्ण होईल. अरहंत जीवनभर अब्रह्मचर्य सोडून ब्रह्मचारी, अनाचाररहित, मैथुन ग्राम्य धर्मापासून दूर राहून, अलिप्त राहून, मी सुद्धा आजची रात्र हा दिवस अब्रह्मचर्य सोडून ब्रह्मचारी, अनाचाररहित, मैथुन ग्राम्य धर्मापासून दूर, अलिप्त राहून व्यक्त करीन. या बाबतीतसुद्धा मी अरहंतांचे अनुकरण करणारा होईल, तसेच माझे उपसत पूर्ण होईल. अरहंत जीवनभर असत्य वचन सोडून, असत्य वचनापासून दूर राहून, कधी खोटे न बोलणारे, दृढवचनी, सत्यवादी, विश्वसनीय तथा लोकांना धोका न देणारे होऊन राहतात. मी सुद्धा आजची रात्र आणि
आजचा दिवस असत्य वचन सोडून असत्य वचनापासून दूर राहून कधी खोटे न बोलणारा दृढवचनी, सत्यवादी, विश्वसनीय तथा लोकांना धोका न देणारा होऊन राहीन. या बाबतीत सुद्धा मी अरहंतांचे अनुकरण करणारा होईन. तसेच माझे उपसत पूर्ण होईल. अरहंत जीवनभर सुरा मेरे मद्य आदी प्रमादकारक वस्तूंचा त्याग करून सुरा मेरे मद्य आदी प्रमादकारक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहून जीवन जगत असतात. मी सुद्धा आजची रात्र आणि हा दिवस सुरा मेरे मद्य आणि प्रमादकारक वस्तूंचा त्याग करून सुरा, दारू, नशा होणाऱ्या आदी प्रमादकारक वस्तूंच्या सेवनापासून घेण्यापासून अलिप्त राहीन. या बाबतीत सुद्धा मी अरहंतांचे अनुकरण करणारा होईन. तसेच माझे उपसत पूर्ण होईल. अरहंत जीवनभर एकच वेळ भोजन घेणारा, रात्रीचे भोजन न घेणारा, विकाली भोजन करण्यापासून अलिप्त राहून जीवन जगत असतात. मी सुद्धा आजची रात्र आणि हा दिवस एकच वेळ भोजन घेणारा, रात्रीचे भोजन न घेणारा, विकाल भोजन करण्यापासून अलिप्त राहीन. या बाबतीत सुद्धा मी अरहंतांचे अनुकरण करणारा होईन. तसेच माझे उपसत व्रत पूर्ण होईल. अरहंत जीवनभर नाचणे, गाणे, वादन, नाटक, तमाशे पाहणे, माला, गंध, विलेपन, धारण, मंडन आदी विभूषित करण्याच्या साहित्यापासून अलिप्त राहत असतात. मी सुद्धा आजची रात्र आणि हा दिवस नाचणे, गाणे, वादन, नाटक, तमाशे पाहणे, माला, गंध, विलेपन, धारण, मंडन इत्यादी विभूषित करण्याच्या साहित्यापासून विरत राहीन, अलिप्त राहीन. या बाबतीत सुद्धा मी अरहंतांचे अनुकरण करणारा होईन. तसेच माझे उपसत व्रत पूर्ण होईल. अरहंत जीवनभर मौल्यवान शयेला, महान शयेला सोडून मौल्यवान महान शयेपासून अलिप्त राहून साध्या शयेचा उपयोग करतात, खाटले किंवा चटईचा. मी सुद्धा आजची रात्र आणि हा दिवस मौल्यवान शयेला, महान शयेला सोडून मौल्यवान महान शयेपासून अलिप्त राहून साध्या शयेचा, आसनाचा उपयोग करीन, बास किंवा चटईचा उपयोग करीन. या बाबतीतसुद्धा मी अरहंतांचे अनुकरण करणारा होईल. तसेच माझे उपसत पूर्ण होईल. विसाखे या प्रकारे आर्य उपसत असे असते. विसाखे या प्रकारे केलेल्या आर्य उपसतामुळे महान फल प्राप्त होत असते, महान लाभ होत असतो, महान तेज मिळत असते. तसेच त्याचे तेज दूरवर व्याप्त होणारे असते. किती महान फलांचे हे उपसत असते, किती महान लाभाचे हे उपसत असते, किती महान तेजाचे हे उपसत असते. तसेच किती त्याचे तेज दूरवर व्याप्त असते. विसाखे ज्याप्रमाणे कोणी महान सप्तरत्नांनी बहुल महाजनपदांचे ऐश्वर्य अधिपती असे राज्य करत असतो, जसे अंगाचे, मगधाचे, काशीचे, कोशलांचे, वज्जीचे, मल्लांचे, चंदीचे, वंगांचे, कुरुचे, पांचाळांचे, मत्स्यांचे, शौरशनांचे, अश्वांचे, अवंतीचे, गांधाराचे, तसेच कंबोजचे ते अष्टांग उपसताच्या 16. हे कशामुळे? विशाखा दिव्य सुखाच्या तुलनेत मानवी राज्याचा विचार कवडीमोल किमतीचा असतो. विशाखा जितक्या काळात मनुष्यांना 50 वर्ष पूर्ण होतात, तो चातुर्मासिक देवतांची एक रात्र दिवस असतो. त्या रात्रींनी 30 रात्रीचा एक महिना, त्या महिन्यांनी 12 महिन्याचे एक वर्ष, त्या वर्षांनी 500 वर्ष चातुर्मासिक देवतांचे आयुष्य असते. विशाखा हे शक्य आहे की अष्टांगिक उपसतशील पालन करणारी स्त्री किंवा पुरुष शरीर सोडल्यानंतर मृत्यूपर्यंत चातुर्मासिक देवतांचे सहवासी बनतात. विशाखा म्हणून असे सांगितले गेले आहे की दिव्य सुखाच्या तुलनेत मानवी राज्याचा विचार कवडीमोल आहे. विशाखा जितक्या काळात मनुष्यांना 100 वर्ष पूर्ण होतात, तो 33 देवतांची एक रात्र दिवस असतो. त्या रात्रींनी 30 रात्रीचा
एक महिना, त्या महिन्यांनी 12 महिन्याचे एक वर्ष, त्या वर्षांनी 1000 दिव्य वर्ष तावतीस देवतांचे आयुष्य असते. विशाखा, हे शक्य आहे की अष्टांगिक उपसतशील पालन करणाऱ्यांनी स्त्री किंवा पुरुष शरीर सोडल्यानंतर मृत्यूपर्यंत तावतीस देवतांचे सहवासी बनतात. विशाखा, म्हणून असे सांगितले गेले आहे की दिव्य सुखाच्या तुलनेत मानवी राज्याचा विचार कवडीमोल आहे. विशाखा, जितक्या काळात मनुष्यांना 200 वर्ष पूर्ण होतात तो याम देवतांची एक रात्र दिवस असतो. त्या रात्रींनी 30 रात्रीचा महिना, त्या महिन्यांनी 12 महिन्याचे एक वर्ष, त्या वर्षांनी 2000 दिव्य वर्ष याम देवतांचे आयुष्य असते. विशाखा, हे शक्य आहे की अष्टांगिक उपसतशील पालन करणारी स्त्री किंवा पुरुष शरीर सोडल्यानंतर मृत्यूपर्यंत याम देवतांचे सहवासी बनतात. विशाखा, म्हणून असे सांगितले गेले आहे की दिव्य सुखाच्या तुलनेत मानवी राज्याचा विचार कवडीमोल आहे. विशाखा, जितक्या काळात मनुष्यांना 400 वर्ष पूर्ण होत असतात तो तुषित देवतांची एक रात्र दिवस असतो. त्या रात्रींनी 30 रात्रीचा एक महिना, त्या महिन्यांनी 12 महिन्याचे एक वर्ष, त्या वर्षांनी 4000 वर्ष दिव्य वर्ष तुषित देवतांचे आयुष्य असते. विशाखा, हे शक्य आहे की अष्टांगिक उपसतशील पालन करणारी स्त्री किंवा पुरुष शरीर सोडल्यानंतर मृत्यूपर्यंत तुषित देवतांचे सहवासी बनतात. विशाखा, म्हणून असे सांगितले गेले आहे की दिव्य सुखाच्या तुलनेत मानवी राज्याचा विचार कवडीमोल आहे. विशाखा, जितक्या काळात मनुष्यांना 800 वर्ष पूर्ण होतात तो निम्मारती देवतांची एक रात्र दिवस असतो. त्या रात्रींनी 30 रात्रीचा एक महिना, त्या महिन्यांनी 12 महिन्याचे एक वर्ष, त्या वर्षांनी 8000 वर्ष दिव्य वर्ष निम्मारती देवतांचे आयुष्य असते. विशाखे, हे शक्य आहे की अष्टांगिक उपसत शील पालन करणारे स्त्री किंवा पुरुष शरीर सोडल्यानंतर मृत्यूपर्यंत निम्मारती देवतांचे सहवासी बनतात. विशाखा, म्हणून असे सांगितले गेले आहे की दिव्य सुखाच्या तुलनेत मानवी राज्याचा विचार कवडीमोल आहे. विशाखा, जितक्या काळात मनुष्यांना 16वे वर्ष पूर्ण होतात 1600 वर्ष पूर्ण होतात तो परिनिमित्त वसवती देवतांची एक रात्र एक दिवस असतो. त्या रात्रींनी 30 रात्रीचा एक महिना, त्या महिन्यांनी 12 महिन्याचे एक वर्ष, त्या वर्षांनी 16,000 दिव्य वर्ष परिनिम्न वसवती देवतांचे आयुष्य असते. विशाखा, हे शक्य आहे की अष्टांगिक अष्टशील उपसतशील पालन करणारे स्त्री किंवा पुरुष शरीर सोडल्यानंतर मृत्यूपर्यंत परिनिर्मित वसवती देवतांचे सहवासी बनतात. विशाखा, म्हणून असे सांगितले गेले आहे की दिव्य सुखाच्या तुलनेत मानवी राज्याचा विचार कवडीमोल आहे. प्राणी हत्या करू नका, चोरी करू नका, अब्रह्मचर्यापासून लिप्त राहा, खोटे बोलू नका, मद्यपान करू नका, रात्री विकाल भोजन करू नका, गळ्यात माळा घालू नका, सुगंधी द्रव्य वापरू नका, नाच गायन वाद्य तमाशे पाहू नका, खाट वा जमिनीवर चटई टाकून झोपा. बुद्धाने दुःखाचा नाश करणाऱ्या या अष्टांग उपसताचा उपदेश केला आहे. चंद्र तसेच सूर्य दोन्हीही प्रकाश देणारे आहेत. ते फार दूरवर प्रकाश पसरत असतात. ते अंतरिक्षात परिभ्रमण करणारे आहेत. अंधकाराचा विध्वंस नाश करणारे आहेत. ते आकाशात सर्व देशांना उजळून टाकत असतात. आणि येथे या लोकात जे काही मोती, हिरे, बिल्वर, श्रेष्ठ शुभकारक स्फटिक आहेत, सोने, शुद्ध कांचन जसे जातरूप किंवा हटक सुद्धा म्हणविले जाते, ते तथा चंद्राचा प्रकाश आणि सारे तारांगण अष्टांगी उपसताचे पालन करणाऱ्यांच्या 16व्या भागा एवढे सुद्धा असत नाही. म्हणून सदाचारी स्त्री व पुरुष असतात ते अष्टांग उपसताचे पालन करून तसेच सुखदायक पुण्यकर्म करून आनंदित राहून सुगतीची स्वर्गाची प्राप्ती करून घेतात आणि त्यांचे जीवन सफल होते. अशा प्रकारे पौर्णिमा, अष्टमी, अमावस्या या प्रत्येक महिन्याचे 4
उपोषित व्रत दिवस येतात. या दिवसाला आर्य अष्टशील उपोषित पालन करून आपलं जीवन पुण्यमय बनवावं. कारण की पौर्णिमेला जगभरातील सर्व उपासक उपासिका पुण्यप्राप्तीसाठी अष्टांग उपोषित घेतात, दानादी पुण्य करतात. तसेच आपण करावे. बुद्धविहाराची स्वच्छता करून त्याची खूप सुंदर धूपदीप आणि धम्मध्वजाने सजावट करावी. विहारात सफेद वस्त्र प्रदान करून हातात मेणबत्ती, अगरबत्ती, पुष्प, फळं इत्यादी घेऊन भगवंताची पूजा करावी. भिक्खूंना अभिवादन करावे. भिक्खू उपस्थित असल्यास त्यांच्याकडून अष्टशील उपोषित घ्यावे. अष्टशील आणि पंचशील घ्यावे. परित्रण सूक्त श्रवण करावे. पवित्र जल त्यांच्याकडून शिंपडून घ्यावे. परित्रण सूक्त बांधावे. धम्मदेशना श्रवण करावी. त्यांना भोजन देऊन पुण्य दान करावे. आपला दिवस दान, शील, धम्म श्रवण आणि मैत्री भावना करण्यात घालवावा. भिक्खू उपस्थित नसल्यास पूजा वंदना घ्यावी आणि मनोभावे दान, शीलादी धम्माचे पालन करावे. म्हणून आपल्या रोजच्या जीवनातील धकाधकीला व स्वार्थमूलक इच्छांना आजच्या दिवशी थांबून पुण्यकर्म कमवण्याचे लक्ष द्यावे. शाकाहारी भोजन ग्रहण करावे. मुक्या पशूंना मुक्त करावे. रुग्ण व अनाथांना भोजन, वस्त्र वा अन्य वस्तू देऊन आपली करुणा भावना विकसित करावी. दान पुण्य करावे. काम वासनेला चालना देणाऱ्या सर्व गोष्टीपासून दूर राहावे. नाच, गायन, वाद्य, तमाशे पाहण्यात, नट्टा फट्टा करण्यात वेळ घालू नये. आपल्या काया वाचा मनाला शुद्ध करण्याचा संकल्प करून परमोच्च मार्गफल प्राप्त करण्यासाठी स्वतःला पापापासून वाचून या गोष्टी जेव्हा आपण समूहाने करतो तेव्हा त्या गोष्टीची दखल आपले मन तर घेतेच, पण आजूबाजूला राहणारा समाजसुद्धा घेतो. त्यांनाही त्यातून प्रेरणा भेटते. बुद्ध धम्माच्या पालनाच्या वेळी लोक सामान्यतः माझे मी करतो अशी भूमिका घेतात, पण यामुळे पुण्याची चेतना आणि ऊर्जा वाढत नाही. भगवान म्हणतात, समगानं तपोसुखो, सर्वांनी मिळून तप करणे महान सुखदायी आहे. धम्माचे पालन किमान पौर्णिमे दिवशी तरी समूहाने करावे. यातून एक संगता वाढण्यास महत्त्व होते. अशा प्रकारे या उपदेशांचे पालन सर्वांनी करावे. हाच संपूर्ण या भारतातील बौद्ध उपासकांना सर्वांना मंगलमैत्रीचा उपदेश. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं.